तालुक्यातील हिप्परगाव येथील श्री नरसिंह मंदिरात नवीन नरसिंह मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा सलग 3 दिवस विविध भरगच्च कार्यक्रमाने संपन्न झाला। पहिल्या दिवशी बुधवारी सकाळी पुण्यवाचन, मातृपूजन, नांदी, श्रद्धा, देवता स्थापना, अग्निस्थापना, जल दिवस, देवाची शय्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या धार्मिक पूजेनंतर गावातील दानशूर व्यक्तीकडून महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। याच दिवशी रात्री महेश महाराज माकलेकर यांची कीर्तन सेवा संपन्न झाली। दुसऱ्या दिवशी गुरुवारी मुख्य देवतेचे हवन, देवाला शय्यातून उठवणे, पर्यायी होम व उपस्थित भाविकांच्या भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। त्याच रात्री विठ्ठल महाराज तिवेगावकर यांची कीर्तन सेवा संपन्न झाली। शेवटच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी श्री नरसिंह मूर्तीची गावातून गाजत वाजत मिरवणूक काढण्यात आली। व परिसरातील संपूर्ण जे काही ग्रामस्थ आहेत, जे या नरसिंह देवताचे जे भक्त आहेत, या सर्वांनी मिळून नावाजलेल्या महाराजांचं कीर्तन सेवा देखील इथे झालेली आहे। धार्मिक पद्धतीनं 3 दिवस हा चाललेला कार्यक्रम जो आहे त्याची प्राणप्रतिष्ठा या रूपाने सांगता झालेली आहे। यापूर्वीचा जर गावचा इतिहास पाहिला तर नरसिंहाची जी मूर्ती होती ती गुरुवाच्या घरामध्ये विराजमान राहायची वर्षभर, आणि गुढीपाडव्याच्या दिवशी फक्त 1 दिवसासाठी तिला वाजत गाजत मंदिरामध्ये स्थापन केलं जायचं। त्यावर जे काही बाहेरगावून येणारे भाविक आहेत आणि आम्हालाही गावकऱ्यांना रोजच्या दर्शनाची सोय व्हावी याकरिता सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या संकल्पनेतून एक पंचधातूची मूर्ती कायमस्वरूपी मंदिरामध्ये विराजमान करावी या दृष्टीनं आजचा हा सोहळ्याचं आयोजन केलं होतं। ते 4था अवतार जो आहे तो नरसिंह भगवंताचा, आणि ग्रामदैवत म्हणून हिप्परगारवा या गावामध्ये त्यांचं मंदिर आहे। दरवर्षी गुढीपाडव्याला या देवाची यात्रा जी आहे ती या ठिकाणी भरते। हे अत्यंत या ठिकाणी कडक अशा प्रकारचं असलेलं दैवत, सर्व या ठिकाणी भाविक लोक जे आहेत त्यांचा भक्तिभाव या ठिकाणी या देवावरती आहे। शिवाय हे ग्रामदैवत सर्वांना या ठिकाणी पावणारा असल्यामुळे सर्व भाविकांची श्रद्धा जी आहे ती या ठिकाणी या देवाच्या बाबतीत दिसून येते। ती मूर्ती जी आहे ती मूर्ती पुजाऱ्याच्या घरामध्ये असल्यामुळं सर्व भाविकांना या मूर्तीचं दर्शन अगदी या ठिकाणी कायमचं व्हावं, वर्षभर व्हावं यासाठी या मूर्तीची स्थापना हिप्परगाव वासियांनी या ठिकाणी आज केलेली आहे।